अकोला जिल्ह्यात पीक विमा कंपन्यांच्या मुजोरी संदर्भात शेतकरी सातत्याने आरोप करतात आणि या संदर्भात बाळापूरचे आमदार नितीन देशमुख यांनी तहसीलदार आणि तालुका कृषी अधिकाऱ्यांना नगरपालिकेच्या कार्यालयात कोंडून ठेवलंय। नेमकं का तुम्ही हे पाऊल उचलावं लागलं तुम्हाला? 10 दिवसाच्या अगोदर अकोला सर्किट हाऊसला रिसर विमा कंपनीची आणि अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती आणि त्या बैठकीमध्ये मी सूचना दिल्या होत्या की आज 17 तारखेला बाळापूरला शेतकऱ्याच्या उपस्थितीमध्ये विमा कंपनीचे पंचनामे, शेतकऱ्याचे पंचनामे विमा कंपनीने हजर घेऊन राहावे आणि शेतकऱ्याला न्याय द्यावा। रितसर 10 तारखेला तहसीलदारांना, जिल्हा कृषी अधिकाऱ्यांना आणि विमा कंपनीवाल्याला पत्र दिलं आणि पत्र 7 दिवसाच्या अगोदर दिल्यावर मीटिंगच्या संदर्भात, परंतु विमा कंपनीचे अधिकारी आणि जिल्हा कृषी अधिकारी इथं ह्या बैठकीला अनुपस्थित राहिले आणि शेतकऱ्याचा प्रश्न सोडण्यासाठी त्यांनी पळ काढला। जोपर्यंत विमा कंपनीचे सर्व कर्मचारी, अधिकारी जोपर्यंत इथं येत नाहीत, शेतकऱ्याला न्याय देत नाहीत, तोपर्यंत आम्ही तहसीलदार साहेब आणि तालुका कृषी अधिकाऱ्यांना इथून सोडणार नाही। कारण की आमची मागणी 2023ची आहे। 2023ला जे शेतकऱ्याचं नुकसान झालं त्या 2023च्या शासन निर्णयानुसार शेतकऱ्याला पैसे देण्यात यावे। विमा कंपनीवाले 2024चा शासन निर्णय सांगू राहिले। आमची मागणी आहे 2023ची, 2024चा शासन निर्णय तुम्ही 24ला पाळा, 25ला लावा, पण 2023च्या विमा कंपनीचे पैशासाठी 2024चा शासन निर्णय लागतच नाही। म्हणून शेतकऱ्याचं लाखो करोड रुपयाचं प्रचंड नुकसान विमा कंपनीवाल्यानं 2024चा शासन निर्णयाचा आधार घेऊन 2023चा विमा कंपनीनं शेतकऱ्याचं प्रचंड नुकसान केलं। जोपर्यंत विमा कंपनीवाले येत नाहीत, संपूर्ण शेतकऱ्याची साहनिशा होत नाहीत, तोपर्यंत तहसीलदार आणि तालुका कृषी अधिकाऱ्यांना आम्ही इथून जाऊ देणार नाही। कोणत्या तुम्ही त्या दिवशी इशारा दिला होता कंपनीचा, विमा कंपनीचा एकही अधिकारी अकोला जिल्ह्यात दिसू देणार नाही। तुम्ही एवढा सज्जड दम दिल्यानंतर, इशारा दिल्यानंतर अधिकारी तुमचा ऐकत नाही। इशारा दिल्यानंतरही आज विमा कंपनीवाले इथं आले नाहीत। जोपर्यंत विमा कंपनीवाले इथं येणार नाहीत तोपर्यंत आम्ही तहसीलदार साहेबांना आणि तालुका कृषी अधिकाऱ्यांना इथं जाऊ देणार नाही। तहसीलदारांचं काम आहे तालुक्याचे मॅजिस्ट्रेट म्हणून, त्यांचं काम आहे की विमा कंपनीवाल्याला ह्या मीटिंगमध्ये उपस्थित ठेवणं। कारण की आम्ही तहसीलदारांना सुद्धा रितसर पत्रव्यवहार केला, एसडीओंना सुद्धा रितसर पत्रव्यवहार केला। आज हजारो शेतकरी आज बैठकीला उपस्थित राहिले आणि हजारो शेतकऱ्याचा, या तालुक्यातला, या मतदारसंघातला, या जिल्ह्यातला अनेक शेतकऱ्याचा जीवाचा प्रश्न आहे। म्हणून जोपर्यंत या शेतकऱ्याला न्याय मिळत नाही, विमा कंपनीवाले इथं येत नाही, आमच्या शेतकऱ्याचं समाधान करत नाही, आमचे पंचनामे आम्हाला दाखवत नाही, तोपर्यंत तहसीलदारांना इथं आम्ही जाऊ देणार नाही। आपल्यासोबत बाळापूरचे तहसीलदार वैभव फरसाडे सर आहेत। सर, कोणाशी बोलणं झालं का तुमचं? आपण जे प्रतिनिधी आहेत त्या प्रतिनिधींना आपण कळवलेलं आहे आणि त्यांना आज संपूर्ण पंचनामे आणि संपूर्ण माहितीसह उपस्थित राहून आढावा सभेला उपस्थित राहण्याच्या सूचना त्यांना दिलेल्या आहेत। पण तरीसुद्धा सूचना देऊनसुद्धा ते आज इथे अनुपस्थित आहेत। सूचना देऊनही हे लोक अनुपस्थित असल्याचं तहसीलदार वैभव फरसाडे यांनी सुद्धा सांगितलं आणि विमा कंपनीचे अधिकारी आणि कृषी विभागाचे वरिष्ठ अधिकारी आल्याशिवाय दोन्ही अधिकाऱ्यांना सोडणार नसल्याचा जो इशारा आहे तो आमदार नितीन देशमुख यांनी दिला। उमेश अलोणे, एबीपी माझा, बाळापूर, अकोला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।